श्री स्वामी समर्थ। आरोग्य आणि व्याधी निवारण होण्यासाठी महामंत्र। 3 दिवसात फरक जाणवेले आपण जलचिकित्सा सुद्धा करू शकतो। आजारपणात देवाला विसरू नका, कारण ते आजारपण आपल्याला देवाची आठवण करून देण्यासाठी आलेले असते। जेव्हा आपण आतुरतेने नामाचे औषध घेतो तेव्हा ते कोणत्याही गोळीपेक्षा जास्त वेगाने काम करतं। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, ज्यात देवाचे सर्व रूप आपण पाहत आहोत। संत तुकारामचा हा अभंग केवळ देवाकडे मागणी नाही, तर मानस शांती आणि आरोग्यदायी प्रार्थना आहे। यानंतर महामंत्र 3 दिवसाची उपासना कशी करायची आहे आपण नक्कीच पाहूया। विठ्ठल आमुच्या धन्वंतरी, रोग निवारी क्षणभरी, नाम औषध घेत जावे, मग ते सुख भोगावे। भय न धरी मानस, तुका म्हणे ज्याला दास। अर्थात स्वामी माझे खरे डॉक्टर आहेत। ते सर्व रोगांवर इलाज करणारे आहेत। त्यांची कृपा झाली तर कितीही मोठा आजार क्षणात दूर होऊ शकतो। जसे आपण वेळेवर औषध घेतो, तसेच नामस्मरणाचे औषध सतत घ्या। यामुळे मनातील आजारपण आधी दूर होईल। मनात कोणत्याही प्रकारची भीती, आजाराबद्दल चिंता बाळगू नकोस। भीती गेली की अर्धा आजार आपोआप बरा होतो। 3 दिवस उपासना कशी करायची आणि त्यावर जलचिकित्सा कशीच करायची आपण नक्की पहा शांततेने। सगळ्यात पहिले जो अभंग आपण व्हिडिओमध्ये पाहिला होता, तो अभंग म्हणून स्वामींचं स्वरूप डोळ्यासमोर आणायचे आहे। मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ टाकलाय, त्याच्यामध्ये आहे तो अभंग। स्वामींचं स्वरूप डोळ्यासमोर आणायचं आहे। त्या स्वरूपामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे। डोळे मिटून घ्या। तुमच्या शरीरातील ज्या भागाला त्रास होत आहेत तिथे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे। आणि जो वरती मी एक अजून अभंग दिला आहे, त्याला एकदा शांतपणे म्हणायचं आहे, ध्यान लागेल। बिलकुल शांतता मनामध्ये आणायची आहे आणि लक्ष केंद्रित करायचं आहे। जर आपल्यामध्ये क्षमता आहे तर आपण हा मंत्र बसून करत असाले तर नक्कीच एका ग्लासामध्ये आपल्याला प्यायचं पाणी घ्यायचं आहे। ते प्यायचं पाणी ग्लासात घेऊन आपल्याला आपल्या हातावर ठेवायचं आहे। आपल्या उजव्या हातावर ठेवायचं आहे आणि त्यावरती आपला डावा हात त्या पाण्यावरती ठेवायचा आहे। आणि आपल्याला त्या पाण्याकडे बघून आपल्याला हा मंत्र करायचा आहे। हा मंत्र आपल्याला सातत्याने जप करायचा आहे। तुम्ही मोठा मंत्र बोलू शकता, तो मंत्र पण दिला आहे। तुम्ही जास्त वेळ बसू नाही शकत, थोड्या वेळात करू इच्छुक असाल तर आपण हा मंत्र म्हणू शकता। मी 3 मंत्र याच्यामध्ये दाखवले आहे। आपल्याला जसं जमत असेल तो मंत्र आपण नक्कीच बोलू शकता। पहिला मंत्र जो आपण करू शकतो तो आहे अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः। किंवा जास्त बोलता नसेल येत तर अच्युतानंद गोविंद हेच म्हणू शकता। 3 नावाचा जप करणे हे स्वतः एक दिव्य औषध आहे। डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं काही लिहिलं आहे याच्या बाबतीत। हा जप करताना आपल्याला अशी भावना ठेवायची आहे की देवाकडून येणारी देवीय शक्ती तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे आणि तुमची व्याधी दूर जात आहे। जेव्हा तुमचं हे मंत्र
पूर्ण होऊन जाईल. तुम्हाला कसं जमतंय? तुम्ही 11 माळी करू शकता किंवा 1. या तुमच्या तब्येतीवर निर्भर आहे. जर 11 माळी करू शकला तर खूपच छान आहे. जप पूर्ण झाल्यावर आपल्याला पाण्याकडे बघून म्हणायचं आहे, माझे आरोग्य उत्तम आहे, मला खूप बरं वाटत आहे. आणि अशा भावनाने आपल्याला ते तीर्थ प्राशन करायचं आहे. अंतरतेने, बिलकुल अंतर्मनाने आणि आतरतेने प्रार्थना करायची आहे. हे स्वामी राया, माझे शरीर आणि मन तुझ्या चरणी अर्पण आहेत, मला आरोग्य दे. ही भावना महत्त्वाची आहे. 3 दिवस सात्विक आहार घ्यायचा आहे. वेळ एकच ठेवायची आहे. याच मंत्राचा मोठा मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. जसं आपल्याला जमत असेल ती माळ आपण करू शकता. आता या 3 नावाचा अर्थ काय आहे आणि याचं महत्त्व काय आहे? अच्युत, ज्याचा कधी हास होत नाही. हा मंत्र शरीरातील झीज भरून काढतो. अनंत, ज्याला अंत नाही असा हा मंत्र मनातील भीती आणि तणाव नष्ट करतो. गोविंद, जो इंद्रियाचा स्वामी आहे. हा मंत्र आपल्या ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना शक्ती देतो. तर मनापासून जेव्हा सुद्धा आपण नामाचे औषध घेऊया, औषध तर आपण घेऊचे, नामाचे जेव्हा औषध घेऊया, देवाचं नाव घेऊन आपण औषध घेऊया, तेव्हा आपली व्याधी नक्कीच दूर होईल. हा मोठा मंत्र मी आपल्याला सांगून राहिले, तो आपण नक्कीच ऐका. अच्युतानंद गोविंद नमो उच्चारण भेषजात नश्यन्ति सकल रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम्. अच्युतानंद गोविंदम नाम उच्चारणं भेषजात नश्यन्ति सकल रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम्. हा मंत्र सुद्धा आपण 108 वेळा करू शकता. जर आपण आपल्यामध्ये शक्ती आहे, आपल्याला काही व्याधी आहे, आपल्यामध्ये शक्ती आहे, तर नक्कीच हा मंत्र आपण करू शकता. माझं स्पष्ट उच्चारण नसल्याने मी हे संबंध डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथे जाऊन आपण नक्कीच हा मंत्र पाहू शकता आणि आपल्याजवळ लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही 3 दिवसीय उपासना आपण करून जलचिकित्सा करून आपली मनाची स्थिती आणि आपल्या शरीराची स्थिती आपण दृढ करून आपल्या आजाराला दूर करू शकता. मराठी येत नाही, क्षमा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.